सुरुवातीला आपणास क्लॅरिस स्टर्लिंग ही FBI ट्रेनिंग करताना दिसते. तिला तिचा सिनियर क्रॉफर्डकडून बोलावणं येतं. क्रॉफर्ड हा FBIच्या बिहेवियरल सायन्स डिपार्टमेंटचा हेड आहे. बिहेवियरल सायन्स म्हणजे गुन्हेगारांच्या विचारसरणीचा अभ्यास करून त्यांना पकडण्याचे सायन्स. क्लॅरिस ही FBIची एक ब्रिलियंट स्टुडंट आहे व तिच्या याच हुशारीवर क्रॉफर्ड खुश आहे. त्याच्या मतानुसार आता क्लॅरिस ही प्रॅक्टिकल काम करण्यासाठी तयार झाली आहे. पहिले टास्क म्हणून तो तिला डॉक्टर हॅनिबल लेक्टर या मनोरुग्ण सायकॅट्रिस्ट डॉक्टरची भेट घ्यायला सांगतो. पण हुशार क्लॅरिस तिथे लावलेल्या पेपर कटिंगवरून ओळखते की क्रॉफर्ड बफेलो बिल ह्या सिरियल किलरच्या मागे आहे. 5 खुनानंतर सुद्धा त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे. बफेलो बिल हा सिरियल किलर आपल्या विक्टीमच्या अवयवांची स्किन काढून त्यांना मारून फेकतो. त्याच्या सर्व विक्टीम तरुण गोऱ्या मुली आहेत. क्रॉफर्ड तिला सांगतो की असायलममध्ये जाऊन हॅनिबलची भेट घे व सिरियल किलरची विचार करण्याची पद्धत जाणून घे, ज्यामुळे सिरियल किलरला पकडणे सोपे जाईल. तो तिला सांगतो की हॅनिबल कोऑपरेट करायला तयार नाही, पण तू प्रयत्न करून बघ. डॉक्टर हॅनिबल हेक्टर हा सायकॅट्रिस्ट होता. त्याला कॅनिबल या नावाने सुद्धा ओळखले जात असे, कारण हॅनिबल हा कॅनिबल म्हणजेच नरभक्षक होता. तो आपल्या विक्टीमचे अंग खायचा. त्याला राक्षस म्हटले जात होते. तो आपल्या बोलण्यातून समोरच्या माणसाच्या विचारशक्तीवर ताबा मिळवण्यात पटाईत होता. क्रॉफर्ड क्लॅरिसला सांगतो की काहीही झाले तरी आपली कोणतीही पर्सनल गोष्ट त्याच्यासमोर उघड करू नकोस. क्लॅरिस बाल्टिमोर फोरेन्सिक हॉस्पिटलमध्ये हॅनिबलला भेटायला जाते. हॉस्पिटलचा इन्चार्ज डॉक्टर चिल्टन तिला सांगतो की काही वर्षापूर्वी हॅनिबलने चेस्ट पेनची कंप्लेंट सांगून डिस्पेन्सरीमध्ये जायची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही त्याला तिथे नेले, पण नर्स जेव्हा त्याला चेक करायला त्याच्याजवळ वाकली तेव्हा त्याने तिचा जबडा आपल्या दातात पकडून तिची जीभ खाल्ली. इतके ऐकूनसुद्धा क्लॅरिस हॅनिबलला एकटं भेटायची इच्छा व्यक्त करते. ती थोडीशी घाबरतच हॅनिबलच्या सेलजवळ पोचते, जो सर्वात शेवटी असतो. हॅनिबल काचेच्या संरक्षक भिंतीत बंदिस्त असतो. क्लॅरिस त्याला आपले ओळखपत्र दाखवते. क्लॅरिसला पाहताच हॅनिबल ओळखतो की तिला क्रॉफर्डने पाठवले आहे. तो ओळखपत्र बघताच ओळखतो की ते टेम्परवरी ओळखपत्र आहे. तो आता तिच्या मनाचा ठाव घ्यायला लागतो. क्लॅरिस खरं सांगते की ती ट्रेनी आहे. तो हे पण ओळखतो की बफेलो बिलला पकडण्यासाठीच क्रॉफर्डला त्याची मदत हवी आहे व त्यासाठीच त्याने क्लॅरिसला तिथे पाठवले आहे. तो क्लॅरिसला विचारतो की तुला काय वाटते, बिल आपल्या विक्टमची स्किन का काढतो? ती हॅनिबलला सांगते की प्रत्येक सिरियल किलर आपल्या सावजाला मारल्यावर त्याची कोणती ना कोणती वस्तू आठवण म्हणून ठेवतो. हॅनिबल तिला सांगतो, मी इतक्या लोकांना मारले पण त्यांची कोणतीही गोष्ट आठवण म्हणून कधी ठेवली नाही. क्लॅरिस त्याला सांगते की कारण तू त्यांना खाऊन टाकलेस. हॅनिबल तिला कसलीही मदत करायला नकार देतो. क्लॅरिस निराश होऊन परत वळते. जाताना बाजूच्या सेलमधील एक कैदी क्लॅरिस बरोबर गैरवर्तनाची कृती करतो, पण क्लॅरिस आपला संयम सोडत नाही. तिचे हे वागणे बघून हॅनिबल तिला आपल्याकडे परत बोलवतो. इथे आपल्याला एक गोष्ट कळते की हॅनिबल जरी कृतीने राक्षस असला तरी त्याला सभ्य आचारसरणी पसंत आहे. त्याच्या वागण्या बोलण्यातून सुद्धा सभ्यता डोकावते. तो क्लॅरिसला ओरडून सांगतो की लुक डीप विथ इन युअर सेल्फ आणि मिस मोफेटला शोधून काढ. ती माझी पेशंट होती. तो असे का बोलला हे नंतर आपल्याला कळते. तर भांबावलेली क्लॅरिस तिथून बाहेर पडते. हा तिचा पहिलाच अनुभव होता, पण झालेला प्रसंग मनाला न लावून क्लॅरिस हॅनिबलबद्दलची माहिती जाणून घ्यायला लागते. इतक्यात तिला फोन करून क्रॉफर्ड माहिती देतो की हॅनिबलने बाजूच्या सेलमधील कैद्याचा इतका ब्रेन वॉश केला की त्याने आपली जीभच कापून गिळली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा तोच कैदी होता ज्याने क्लॅरिस बरोबर गैरवर्तनाची भाषा केली होती. शेवटी हॅनिबलला गैरवर्तन पसंत नव्हतेच. क्लॅरिस हॅनिबलबद्दलची माहिती गोळा करत असताना तिला कळते की हॅनिबल तिला जे बोललेला लुक डीप इन युअर सेल्फ, तर युअर सेल्फ नावाचे एक स्टोरेज आहे जे कदाचित हॅनिबलने भाड्याने घेतले होते. क्लॅरिस स्टोरेजच्या आत जाते तेव्हा तिथे धूळ खात पडलेल्या एका गाडीत तिला बाटलीत ठेवलेले एक माणसाचे डोके दिसते. क्लॅरिस परत हॉस्पिटलमध्ये जाऊन हॅनिबलची भेट घेते व त्याला बाटलीत सापडलेल्या मुंडक्याबद्दल विचारते. पण हॅनिबल तिला सांगतो की जुन्या गोष्टी विचारण्यापेक्षा ज्या गोष्टीसाठी तू धडपड करत आहेस त्याबद्दल विचार, अर्थात बफेलो बिलबद्दल. तो तिला सांगतो की जर तू मला बफेलो बिलची केस फाईल आणून दिलीस
तर मी त्याच्याबद्दल तुला काही सांगू शकेन. पण क्लॅरिस त्याला परत मिस मॉफेटबद्दल विचारते. मिस मॉफेट म्हणजे तोच ज्याचे मुंडके बाटलीत मिळाले होते. ती त्याला विचारते की तुला असं का वाटत होतं की मी मिस मॉफेटबद्दल जाणून घ्यावं. हॅनिबल तिला सांगतो की मिस मॉफेटचे खरे नाव बेंजामिन रास्फेल होते. तो माझा पेशंट होता, पण मी त्याला मारले नाही. क्लॅरिसला ते मुंडके पाहिल्यावरच कळाले होते की तो जो कोणी होता तो असा विकृत मनोरुग्ण होता ज्याला स्त्रियांप्रमाणे वेषांतर व मेकअप करायला आवडते, कारण मुंडक्याच्या ओठावर तिला लिपस्टिक आढळली होती. हॅनिबल तिला सांगतो की बेंजामिनला त्याच्या शरीरात स्त्रियांसारखा बदल हवा होता. पण क्लॅरिसला उत्सुकता आहे की हॅनिबलने बेंजामिनचा विषय का काढला. तिला माहीत होतं कारणाशिवाय हॅनिबल काही बोलत नाही. हॅनिबल पुढे तिला सांगायला नकार देतो. तो सांगतो की जर त्याला प्रसन्न अशा खोलीत शिफ्ट केले जिथून पाणी आणि झाडे दिसतील तर तो तिला बफेलो बिलला पकडायला मदत करेल. तो तिला हेही सांगतो लवकर कर, कारण बिल आपल्या पुढच्या सावजाच्या शोधात असेल. पुढल्याच प्रसंगात आपणास एक जाडसर तरुणी गाडी चालवताना दिसते आणि बिल एका व्हॅनजवळ उभा राहून तिचीच वाट पाहत असतो. ती तरुणी गाडी थांबवून उतरते आणि मोठ्या हुशारीने बिल तिला आपल्या व्हॅनमध्ये टाकून पळवतो. लवकरच ही गोष्ट वाऱ्यासारखी सर्व ठिकाणी पसरते, कारण अपहरण केलेली ती तरुणी जिचे नाव कॅथरीन असते ती अमेरिकन सेनेटरची मुलगी असते. बफेलो पळवलेल्या मुलींना 3 दिवस ठेवतो व नंतर त्यांच्या एका विशिष्ट अवयवावरील कातडी काढून त्यांना मारून फेकतो. तो त्यांची कातडी कधी स्टार शेपमध्ये तर कधी डायमंड शेपमध्ये तर कधी लेन्स शेपमध्ये कापतो. तो त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा बलात्कार करत नाही किंवा त्यांचे शरीर विटाळत नाही. तो त्यांना नदीत टाकतो. त्यामुळे मुलींची बॉडी सडते व कोणताही पुरावा शिल्लक राहत नाही. आतापर्यंत त्याने 5 मुलींना मारून टाकले होते, पण त्यामध्ये एकच मुलगी अशी होती जिचे त्याने सर्वप्रथम अपहरण केले होते. पण असे असून सुद्धा तिला 3 दिवसानंतर न टाकता तिची बॉडी त्याने 2 मुलींची बॉडी टाकल्यानंतर म्हणजेच तिसरी टाकली होती आणि फक्त तिच्या शरीरालाच मोठा दगड लावून नदीत बुडवण्याचा प्रयत्न केला होता. असे त्याने का केले ह्याचे उत्तर मिळाले नाही. क्लॅरिसला कळते की आता या सिरियल किलरला त्याचे हे काम आवडायला लागले आहे. जर त्याला आता थांबवले नाही तर अजून बऱ्याच मुली मरतील. क्रॉफर्ड क्लॅरिसला घेऊन मुलीची बॉडी ठेवलेल्या ठिकाणी जातो. बॉडी एक्झॅमिन करत असताना क्लॅरिसला मृत मुलीच्या तोंडात काहीतरी अडकल्याचे आढळून येते. चिमट्याने अडकलेली ती गोष्ट तिच्या तोंडातून काढल्यावर असे आढळून येते की ती गोष्ट म्हणजे एक फुलपाखराचे कोश आहे. क्लॅरिस मिळालेले ते कोश घेऊन झूलॉजिस्टकडे जाते. ती त्यांना सांगते की वेस्ट व्हर्जिनियाच्या नदीमध्ये सापडलेल्या बॉडीच्या तोंडात तो कोश सापडला. ते ऐकून झूलॉजिस्टला आश्चर्य वाटते, कारण त्याच्या तपासणीत असे आढळून येते की तो कीटक फक्त आशिया खंडामध्येच सापडतो. उष्णकटिबंध प्रदेशात सापडतो, अमेरिकेत नाही. अर्थात त्याला कोणीतरी इम्पोर्ट केलेलं आहे. त्याला इथे आणून लाईट देऊन गरम ठेवलं आहे, मध खायला दिलं आहे. कोणीतरी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. पुढल्याच प्रसंगात आपल्याला बफेलो बिलची खोली दिसते, जिथे निरनिराळ्या प्रकारचे कीटक व फुलपाखरं पाळलेली आढळतात. बिल मशीनवर कपडे शिवताना दिसतो, तर आतल्या तळघरात असलेल्या विहिरीत कॅथरीन बंदिस्त असलेली तिच्या आवाजावरून कळून येते. कॅथरीन सिनेटर रूथ मार्टिनची एकुलती एक मुलगी असल्यामुळे आता या गोष्टीला राजकीय वळण आलेलं आहे. पोलिसांवर राजकीय दबाव वाढला आहे. सेनेटर आपल्या मुलीच्या सुटकेसाठी काहीही करायला तयार आहे. हे ऐकून क्लॅरिसला एक कल्पना सुचते. ती बाल्टिमोर हॉस्पिटलमध्ये जाऊन हॅनिबलची भेट घेते व त्याला सांगते की जर तू बफेलो बिलला पकडण्यासाठी आमची मदत केली तर सेनेटर तुझी मागणी मान्य करेल. ती तुला प्रसन्न खोलीत आणि प्लेझंट अशा वातावरणात शिफ्ट करण्याची मागणी मंजूर करेल, जिथे तुला बरीच पुस्तकं वाचण्याची मुभासुद्धा मिळेल. ती त्याला बफेलो बिलचे केस पेपर देते. क्लॅरिस त्याला सांगते की जर कॅथरीन मेली तर तुला ह्यातलं काही मिळणार नाही व तू ही संधी कायमची गमावून बसशील. हॅनिबल क्लॅरिसला मदत करायला ह्या अटीवर तयार होतो की ती त्याला तिच्या काही पर्सनल गोष्टी सांगेल. क्लॅरिस तयार होते. हॅनिबल क्लॅरिसला तिच्या जीवनातील सर्वात वाईट आठवण विचारतो. ती सांगते तिच्या वडिलांचा मृत्यू. क्लॅरिस सांगते की तिचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. ती जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांचा खून झाला होता. तिची आई खूप लहानपणीच वारली होती, म्हणून वडिलांच्या मृत्यूनंतर ती अनाथ झाली व तिची रवानगी तिच्या मावशीच्या गावी एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये झाली. पण क्लॅरिस तिथून 2 महिन्यातच पळाली. हॅनिबल तिला पळण्याचे कारण विचारतो, पण ती सांगत नाही. ती हॅनिबलला सांगते की मी माझ्याबद्दल तुला पुरेसं सांगितलंय, आता बिल बफेलोबद्दल बोल. हॅनिबल तिला विचारतो की ज्या मुलीचे शव सापडले ती जाडसर मुलगी होती का.
क्लॅरिस सांगते की अपहरण केलेल्या सर्व मुली जाडसर चबी होत्या. ती त्याला सांगते की मुलीच्या बॉडीमध्ये कीटकाचा कोश सापडला आणि त्या जातीचा कीटक आशिया खंडातच सापडतो. हॅनिबल ओळखतो की तो कीटक म्हणजे फुलपाखरू होते. असाच कोश बेंजामिनच्या तोंडात सुद्धा सापडला होता. क्लॅरिस त्याला ह्याचा अर्थ विचारते. तेव्हा हॅनिबल सांगतो की फुलपाखरू हे रूपांतराचं एक नैसर्गिक अजब आश्चर्य आहे. पहिले ते घाणेरडं कीटक असतं, नंतर ते कोशात बंदिस्त होतं व काही दिवसांनी ते सुंदर फुलपाखरात रूपांतरित होतं. बिल बफेलोला सुद्धा त्याच्या आयुष्यात हेच हवं होतं. त्याला त्याचा वाईट भूतकाळ व पुरुषाचे शरीर टाकून एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतरित व्हायचं आहे. पण क्लॅरिसला रूपांतरित होण्यामागे आणि मुलींना मारण्यामागे काय कनेक्शन आहे हे कळत नाही. हॅनिबल सांगतो की बिलला शरीराने स्त्रीमध्ये रूपांतरित व्हावयाचे वाटत असावे आणि अशा प्रकारच्या सर्जरी अमेरिकेत फक्त 3च हॉस्पिटलमध्ये होतात. बिलने या हॉस्पिटलमध्ये ॲप्लाय केला असावा, पण या तिघांनी त्याचे ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं असावं, कारण मानसिकरित्या बिल फिट नसावा. त्याचे वाईट बालपण हे त्यामागचे कारण असावे. बालपणी झालेल्या अत्याचारामुळे बिल स्वतःचाच तिरस्कार करत असावा आणि त्याने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला असावा, पण तो त्यात अयशस्वी झाला. पुढल्या प्रसंगात बिली विहिरीत ठेवलेल्या कॅथरीनला एक बॉडी लोशन देतो व ते अंगाला लावायला सांगतो. तो असे का सांगतो हे आपल्याला नंतर कळते. हॅनिबल व क्लॅरिसचे झालेले संभाषण मायक्रोफोनवरून हॉस्पिटलचा इन्चार्ज डॉक्टर चिल्टन ऐकतो. आता तो आपली खेळी खेळतो. तो हॅनिबलला सांगतो की क्लॅरिसची ऑफर खोटी होती, पण मी तुला खरी ऑफर देतो, कारण मी सेनेटरशी बोललो आहे. तो सांगतो की बफेलो बिलची खरी आयडेंटिटी व नाव सांग आणि कॅथरीनला सोडवायला मदत कर. जर कॅथरीनची सुखरूप सुटका झाली तर तुझी चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर होईल, नाहीतर आयुष्यभर या घाणेरड्या ठिकाणी सडत राहशील. हॅनिबल त्याला सांगतो की बिलचे खरे नाव लुईस आहे, पण त्याचे आडनाव व पूर्ण आयडेंटिटी मी सेनेटरला सांगेन. डॉक्टर चिल्टन तयार होतो, पण बोलण्याच्या नादात हॅनिबल त्याचे पेन चोरतो. मेम्फिस एअरपोर्टवर हॅनिबल आणि सेनेटर रूथची भेट होते. हॅनिबल रूथला सांगतो की बफेलो बिलचे खरे नाव लुईस फ्रेंड आहे. तो तिला सांगतो की तो एकदा माझ्याकडे कन्सल्टिंगसाठी आला होता. बेंजामिन रास्फेलने त्याला माझे नाव सुचवले होते. नंतर लुईसने बेंजामिनला मारले. तो तिला बिलचे संपूर्ण डिस्क्रिप्शन पण देतो. तो सांगतो की बिल फिलाडेल्फियाला राहत होता. तो तिला बिलला शोधण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देतो. बाहेर डॉक्टर चिल्टन प्रसारमाध्यमांना मुलाखत देत असल्याचे पाहून क्लॅरिस मोठ्या हुशारीने हॅनिबलची भेट घेते. हॅनिबल नेहमी ॲनाग्रामच्या भाषेत बोलतो किंवा क्लू देतो. ॲनाग्राम म्हणजे एका शब्दापासून दुसरा शब्द बनवणे, जसे डॉर्मिटरीपासून डर्टी रूम. आपल्या भाषेत सांगायचं तर जसे रामपासून मरा होतं तसं. हॅनिबलने रूथला जे नाव सांगितले लुईस फ्रेंड, त्याचा ॲनाग्राम होतो आयर्न सल्फाईड, ज्याला फुल्स गोल्ड पण म्हणतात, जे सोन्यासारखं दिसतं पण सोनं नाही. अर्थात बॉटम लाईन अशी की हॅनिबलने रूथला फसवून खोटं नाव सांगितलं होतं. क्लॅरिस हॅनिबलला बफेलो बिलबद्दल आणखीन माहिती देण्यास सांगते. तो सांगतो की कोणत्याही गुन्हेगाराला पकडायचं असेल तर त्याच्या वागणुकीचा व विचार पद्धतीचा अभ्यास करायला हवा. बिल स्त्रियांना मारतो कारण स्त्रियांकडे असे काही आहे जे त्याच्याकडे नाही आणि त्याला त्या गोष्टीची लालसा आहे. लालसा व आकर्षण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. लालसा म्हणजे एखाद्याकडे असलेली गोष्ट आपल्याकडेही असावी असे प्रकर्षाने वाटणे ही लालसा. तर ही लालसा सर्वप्रथम जो बळी घेते त्याचा अभ्यास करायला हवा, कारण सिरियल किलरचा पहिला खून हा त्याच्या विचारातील लालसेने होतो आणि गुन्हेगाराच्या मनात ही लालसा तो रोज जी गोष्ट बघतो त्याने निर्माण होते. पहिला खून महत्त्वाचा आहे. रोज वावरताना तुला एखादी गोष्ट दिसते आणि ती तुला आवडते. ती आवडते म्हणून तू रोज ती बघतेस आणि मग तुला ती गोष्ट प्राप्त करण्याची लालसा उत्पन्न होते. पहिला खून हा प्लॅन नसतो, तो विचारातील लालसेने होतो. क्लॅरिस हॅनिबलला बिलबद्दल आणखीन विचारते, पण तो तिला विचारतो की तू लहानपणी फार्म हाऊसमधून का पळाली? सर्व ठीकठाक असताना तुझ्या पळण्यामागचे कारण काय? ती सांगते की एकदा पहाटे मी झोपेत असताना एका विचित्र आवाजाने मला जाग आली. मी उठून मेंढ्यांच्या शेडमध्ये हळूच घाबरत डोकावून पाहिले. काही लोक मेंढ्यांची कत्तल करत होते. मेंढ्या लहान मुलांसारख्या ओरडत होत्या. ते मला बघवले नाही. त्यांच्या किंचाळण्याचे आवाज मला झोपेत ऐकायला यायला लागले. मी डिस्टर्ब झाली व एके दिवशी मी त्यांना शेडमध्ये जाऊन मोकळे केले, पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की पळू शकत नव्हत्या.
हे बघून मी त्यातल्या एका मेंढीला घेऊन तिथून पळाली. माझ्या मनात एकच विचार होता, कमीत कमी मी एका मेंढीला तर वाचवले. पण त्यांनी शेवटी मला पकडलेच व त्या मेंढीलाही मारून टाकले. पण आजही मला झोपेत मेंढ्यांच्या ओरडण्याचे आवाज ऐकायला येतात. मी शांत झोपू शकत नाही. तिची ती गोष्ट ऐकून हॅनिबल तिला सांगतो की तुला आता असे वाटते का की जर तू कॅथरीनला वाचवलेस तर तुला झोपेत ऐकायला येणाऱ्या मेंढ्यांचे आवाज बंद होतील. क्लॅरिस कन्फ्यूज होऊन फक्त हॅनिबलकडे बघत राहते. ती परत हॅनिबलला बिलचे खरे नाव विचारते. पण इतक्यात डॉक्टर चिल्टन तिथे येतो व क्लॅरिसला तिथून हाकलतो. पण जाता जाता हॅनिबल क्लॅरिसला बिलच्या केसचे पेपर देतो. पुढल्या प्रसंगात मोठा ट्विस्ट येतो. 2 गार्ड ऑफिसर हॅनिबलला जेवण घेऊन येतात. ते हॅनिबलला बेडीच्या साह्याने गजाला बांधतात. पण हॅनिबल चिल्टनच्या चोरलेल्या पेनच्या साह्याने बेडी उघडतो. तो त्या ऑफिसरवर हमला करून त्यांना मारतो. बाहेर उभ्या असलेल्या ऑफिसरना कळते की आत काहीतरी गडबड झाली आहे. ते आत येतात तेव्हा त्यांना त्या 2 ऑफिसरपैकी एक मेलेला आढळतो तर दुसरा अजून जिवंत असतो. पण त्याचा चेहरा रक्ताने माखलेला असतो. हॅनिबलचा काही पत्ता नसतो. हॅनिबल बिल्डिंगच्या बाहेर जाऊ शकणार नाही याची त्यांना कल्पना असते. ते ॲम्ब्युलन्स बोलावून त्या जखमी ऑफिसरला हॉस्पिटलला पाठवतात व हॅनिबलला शोधण्यासाठी बिल्डिंग पालथी घालतात. शोधाशोध सुरू असताना त्यांना लिफ्टच्या वरच्या छतातून रक्त ठिबकताना दिसते. ते वरतून बघतात तर त्यांना हॅनिबल लिफ्टवर पालथा पडलेला आढळतो. ते जेव्हा त्याला खाली काढतात तेव्हा ते शॉक होतात कारण हॅनिबलच्या कपड्यातील तो एक पोलीस ऑफिसर असतो. त्याच्या चेहऱ्याची कातडी पूर्णपणे सोलवटून काढलेली असते. जर हा पोलीस ऑफिसर आहे मग ह्याच्या कपड्यातील तो माणूस कोण होता ज्याला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये पाठवले? अर्थात तो हॅनिबल असतो. तर ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचरवरून उठणारा हॅनिबल आपल्याला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर त्या ऑफिसरच्या चेहऱ्याची कातडी असते. तो ती कातडी काढून ॲम्ब्युलन्समधील सर्वांना मारून पळतो. इथे ही गोष्ट क्लॅरिसला कळते. हॅनिबल आता मोकाट असतो पण तिला माहीत असते की हॅनिबल तिला इजा पोचवणार नाही. हॅनिबलच्या अशा पळण्यामुळे क्लॅरिसच्या तपासाच्या दिशा खुंटतात. इतक्यात तिला आठवते की हॅनिबलने तिला जाताना केसची फाईल दिली होती. क्लॅरिस ती फाईल उघडते तेव्हा तिला नकाशा दिसतो. त्या नकाशावर मेलेल्या मुलींच्या बॉडीज ज्या ठिकाणी आढळलेल्या असतात तिथे मार्क केलेले असतात. नकाशा बघत असताना क्लॅरिसला आठवते की या केसमध्ये एकच मुलगी अशी होती जिची बॉडी दगड लावून बुडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. का? कारण किलरला वाटत होते की तिची बॉडी पोलिसांना लवकर मिळू नये. तसेच किलरने तिचे पहिले अपहरण केले होते पण पॅटर्ननुसार 3 दिवसांनी न टाकता 2 मुलींना मारून टाकल्यावर तिला टाकण्यात आले होते. त्या मुलीचे नाव फ्रेडरिका बिमेल असे होते. क्लॅरिस विचार करते तेव्हा तिला कळून येते की किलरला असे भासवायचे होते की फ्रेडरिकाला त्याने नंतर मारले होते, पहिले नाही. असे का? क्लॅरिसला हॅनिबलचे बोलणे आठवते. सिरियल किलरचा पहिला खून हा त्याच्या विचारातील लालसेने होतो आणि गुन्हेगाराच्या मनात ही लालसा तो रोज जी गोष्ट बघतो त्याने निर्माण होते. पहिला खून महत्त्वाचा आहे. क्लॅरिसला चटकन कळते की बिलने सर्वात पहिले फ्रेडरिकाला मारले होते आणि तो तिला चांगला ओळखत असावा. फ्रेडरिका हा लालसेपोटी केलेला पहिला खून होता पण तिची बॉडी 3ऱ्या नंबरवर मिळाली कारण पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी. दुसरीकडे बफेलो बिल आता एक कातडी शिवताना आपल्याला दिसतो. आता क्लॅरिस फ्रेडरिकाच्या घरी बेल्वेडरला जाते. तिथे तिला तिचे वडील भेटतात. त्यांच्याकडून तिला कळते की फ्रेडरिका ड्रेस डिझायनिंगचा कोर्स आणि काम करत होती आणि त्या दिवशी ती इंटरव्ह्यूला शिकागोला गेली होती. इंटरव्ह्यू देऊन ती बाहेर पडली पण नंतर ती कोणाला दिसली नाही. क्लॅरिस फ्रेडरिकाच्या बेडरूमची झडती घेते. तिथे तिला तिच्या खास मैत्रिणीबरोबरचा तिचा फोटो दिसतो. एका छोट्या बॉक्समध्ये तिला फ्रेडरिकाचे हाफ न्यूड फोटो मिळतात. ते फ्रेडरिकाने का काढले याचा ती विचार करते कारण फ्रेडरिका कोणी सौंदर्यवती नव्हती. ती चबी जाडसर अशी साधारण मुलगी होती. क्लॅरिसला कळते की कोणीतरी तिच्या शरीराचं मोजमाप घेण्यासाठी ते फोटो काढले आहेत. याचा अर्थ तिच्यासाठी कोणीतरी ड्रेस शिवला असणार. मोस्ट ऑफ द फोटोमध्ये आपणाला तिची पाठ दिसते. क्लॅरिस फ्रेडरिकाचा वॉर्डरोब उघडते आणि आतला तिचा ड्रेस बघून शॉक होते कारण ड्रेसवर डायमंड शेपचे डिझाईन असते जे मेलेल्या मुलींच्या बॉडीवर आढळलेले होते. क्लॅरिसला तात्काळ कळते की बफेलो बिल जाडसर बायकांची कातडी काढून त्यापासून सूट बनवत आहे. त्याच गोष्टीची त्याला लालसा आहे आणि फ्रेडरिका हे त्याचे पहिले सावज होते. याचा अर्थ तो फ्रेडरिकाला ओळखत होता. तो जो कोणी आहे तो टेलर आहे. त्याचा विकृतपणा हा त्याच्या कामाशी संबंधित आहे. क्लॅरिस क्रॉफर्डला सांगते की तो जाडसर बायकांना पकडून 3 दिवस उपाशी ठेवतो
त्यांच्या कातडीला ताजं ठेवण्यासाठी लोशन लावतो, ज्यामुळे त्या मुलींची बॉडी लूज पडते व 3 दिवसांनी तो त्यांना मारतो. त्यांची लूज पडलेली कातडी सोलवटून काढतो व त्यापासून सूट बनवतो. क्रॉफर्ड तिला सांगतो की त्यांना कळाले आहे तो कोण आहे आणि ते त्याच्या घरावर हमला करण्यासाठी जात आहेत. त्या माणसाचे नाव जेमी गम असे आहे. तो तोच माणूस आहे ज्याने आशिया खंडातून फुलपाखराच्या आळ्या आयात केल्या होत्या. क्रॉफर्ड तिला सांगतो की तू फक्त हे शोधून काढ की त्याचा फ्रेडरिकाशी काय संबंध होता. पोलीस त्यांना मिळालेल्या माहिती आधारे त्या घरावर धाड घालतात, पण घरी कोणी नसते. मिळालेली माहिती चुकीची निघते. इथे बफेलो बिलचा वुमन सूट तयार होत आलेला असतो. त्याला त्या जाडसर मुलींच्या कातडीपासून बनवलेला सूट घालायची तीव्र विकृत इच्छा झालेली असते. तर दुसरीकडे क्लॅरिस फ्रेडरिकाच्या खास मैत्रिणीकडे म्हणजेच स्टॅसीकडे विचारपूस करण्यासाठी पोचते. ती स्टॅसीला जेमी गमबद्दल विचारते, पण स्टॅसी अशा नावाच्या कोणाला ओळखत नसल्याचे सांगते. ती सांगते की फ्रेडरिकासाठी टेलरिंगच सर्वस्व होतं. क्लॅरिस तिला विचारते की ती कोणाबरोबर काम करत असे. स्टॅसी तिला सांगते की फ्रेडरिका कोणा मिसेस लिपमन नावाच्या बाईसाठी टेलरिंगचे काम करत होती. क्लॅरिस तिच्याकडून मिसेस लिपमनचा ॲड्रेस घेऊन तिच्या घराकडे निघते. दुसरीकडे विहिरीत अडकलेली कॅथरीन मोठ्या हुशारीने बिलच्या कुत्र्याला फसवून विहिरीत खेचते व बिलला धमकावते की जर त्याने तिला फोन दिला नाही तर ती त्याच्या कुत्र्याला मारून टाकेल. तिच्या धमकीने बिल फ्रस्ट्रेट होतो. तो गन काढून तिला मारायला निघतो. इतक्यात दरवाजावर बेल वाजते. तो दरवाजा उघडतो. दरवाजात क्लॅरिस असते. ती त्याला मिसेस लिपमनबद्दल विचारते. तो तिला सांगतो की त्याने 2 वर्षापूर्वी लिपमनच्या मृत्यूनंतर हे घर विकत घेतले. तो आपले नाव जॅक गॉर्डन म्हणून सांगतो. तो सांगतो की त्याच्याकडे लिपमनच्या मुलाचे व्हिजिटिंग कार्ड आहे. क्लॅरिस घरात येते. जॅक व्हिजिटिंग कार्ड शोधत असताना क्लॅरिसची नजर तिथे टेबलावर पडलेल्या रिळांवर जाते. तिला त्यावर बसलेले एक फुलपाखरू दिसते. ते तेच फुलपाखरू असते ज्याचे कोश तिला मृत मुलीच्या तोंडात मिळालेले होते. क्लॅरिस तात्काळ समजून जाते की तिच्या समोर तो जो कोणी माणूस आहे तोच खरा बफेलो बिल आहे. ती अनवधानाने योग्य ठिकाणी आली आहे. ती तात्काळ गन काढून त्याच्यावर रोखते, पण तो क्लॅरिसला गुंगारा देऊन आत पळतो. क्लॅरिस त्या अनोळखी घरात त्याचा माग घ्यायला लागते. ती तळघरात उतरते. क्लॅरिस विहिरीतील कॅथरीनला शोधून काढते आणि बिलच्या मागावर निघते. एका टबमध्ये तिला मिसेस लिपमनचा सडलेला मृतदेहसुद्धा दिसून येतो. पण अचानक बिल घरातील सर्व लाईट घालवतो. आता घरात अंधाराचे साम्राज्य पसरते. क्लॅरिस कशीबशी चाचपडत मार्ग काढायला लागते. बिल नाईट विजनची दुर्बीण डोळ्याला लावून तिची सर्व हालचाल बघत असतो. एका पॉइंटला बिल अंधारात तिच्यावर गन रोखतो. तो गनचा हॅमर ओढतो, पण आपल्या इनर सेन्सने क्लॅरिस तात्काळ वळून त्याच्यावर गोळ्या चालवते. बफेलो बिल मरतो. बफेलो बिलला मारल्याबद्दल क्लॅरिसचे ऑफिशियली FBI एजंट म्हणून प्रमोशन होते. क्रॉफर्ड तिचे अभिनंदन करतो. इतक्यात क्लॅरिसला फोन येतो. ती फोन घेते. फोन हॅनिबलचा असतो. तो तिचे अभिनंदन करतो व तिला विचारतो की मेंढ्यांचे ओरडणे ऐकू येणं थांबलं का. क्लॅरिस त्याचा आवाज ऐकून शॉक होते. तो फोन ठेवतो. आता हॅनिबल आपल्या नव्या सावजाच्या मागे निघतो. यावेळेला त्याचे सावज असते बाल्टिमोर हॉस्पिटलचा डॉक्टर चिल्टन. चित्रपट इथे संपतो. हा चित्रपट एक मास्टरपीस आहे, यात शंका नाही. या चित्रपटातील सिरियल किलर बफेलो बिल हा स्त्रियांच्या शरीराकडे एका वेगळ्याच विकृत पद्धतीने अट्रॅक्ट होतो. डॉक्टर हॅनिबलच्या मतानुसार बालपणी झालेल्या अत्याचारामुळे कदाचित त्याला स्वतःचा तिरस्कार वाटत असतो. त्याला आपले जुने किळसवाणे रूप टाकून नवे रूप घ्यावसे वाटत होते. जसे एक घाणेरडी अळी कोशात जाऊन स्वतःचे फुलपाखरात रूपांतर करत असते तसे अळीच्या रूपांतराने तो ऑब्सेस झालेला असतो. पण लिंग बदलासाठी हॉस्पिटल त्याला सर्जरीला नकार देतात. तेव्हा त्याच्या डोक्यात एक विकृत कल्पना जन्म घेते. स्त्रियांच्या कातडीपासून बनवलेला सूट धारण करून स्वतःला स्त्रीमध्ये रूपांतरित करून घ्यायचं. तो टेलरिंगमध्ये एक्सपर्ट असल्याने त्याच्या मनात ती विकृत कल्पना मूळ धरायला लागते. तो स्वतःला मिसेस लिपमन म्हणून फ्रेडरिकासमोर प्रेझेंट करतो. फ्रेडरिका त्याच्या घरी कामासंदर्भात रेग्युलर येऊ लागते. फ्रेडरिकाच्या गोऱ्या कातडीकडे तो अट्रॅक्ट होतो व तिला मारतो. आपल्या विकृतपणात त्याने मिसेस लिपमनला सुद्धा मारले असावे, कारण क्लायमॅक्सच्या प्रसंगात आपल्याला टबमध्ये एक सडलेला मृतदेहसुद्धा दिसून येतो. फ्रेडरिकाला मारल्यावर पुढे तो इतर जाडसर मुलींना मारून त्यांच्या कातडीपासून सूट पूर्ण करण्याचे आपले काम पुढे चालू ठेवतो. पण त्याच्या त्या खास डायमंड डिझाईनमुळे शेवटी क्लॅरिस त्याच्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला हे स्पष्टीकरण कसे वाटले ते
ते नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या या चॅनलला एन्करेज करा. तर लवकरच भेटू नव्या चित्रपटासह.